नमस्कार. आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो माझ्या मनाच्या अगदी खूप जवळचा असा विषय आहे. हा व्हिडिओ खास करून माझ्या मैत्रिणींसाठी आहे, पण अर्थात कोणालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर तेही या व्हिडिओमध्ये किंवा मी सांगितलेल्या माहितीमध्ये सहभागी होऊ शकतात. तर हा एक साधा व्हिडिओ नाही आहे, तर हा एक मनापासून मनाशी केलेला संवाद आहे. आणि शेवटी एक खास अशी घोषणा आहे की त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तर मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कालच मी एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ टाकला, सिक्रेट बुकबद्दल तुम्हाला सांगितलं होतं. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच त्या पद्धतीने त्याचा उपयोग होईल की जसं आपण विचार करू तसंच आपल्या आयुष्यामध्ये घडत जातं. विचारांचा आपल्या मनावरती परिणाम लगेचच होत असतो, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आज त्याचाच पुढचा भाग म्हणता येईल तशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन किंवा पुढच्या व्हिडिओची माहिती लगेचच समजेल. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तरच तुम्हाला याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील. तर हा मी म्हटलं की एक साधा व्हिडिओ नाही आहे, तर हा एक खास व्हिडिओ असणार आहे जो माझ्या तमाम मैत्रिणींसाठी उपयोगी पडणार आहे. तू ठीक आहेस का? की फक्त सगळ्यांना मी ठीक आहे असंच सांगतेस? सगळ्या महिला ज्या असतात त्या अशाच वागतात. तिला विचारलं कोणी तर म्हणते हां मी ठीक आहे. सगळ्यांसाठी तू मजबूत राहतेस, बरोबर, पण तुझ्यासाठी कोण उभं राहतं? तुझ्या आयुष्यात सगळं आहे पण तरीही आत काहीतरी रिकामं वाटतंय का? जगणं सुरू आहे पण जगल्यासारखं वाटतच नाही का? आणि जर हे ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल किंवा असं वाटत असेल की ही माझ्याशीच बोलते आहे, तर मग हा व्हिडिओ नक्की तुझ्यासाठीच आहे. तू गृहिणी असशील, घर छान सांभाळतेस, पण स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. तू नोकरी करणारी स्त्री असशील, घर आणि ऑफिसमध्ये इतकी गुंतलेली असतेस की स्वतःसाठी वेळच नाही मिळत. तू विद्यार्थिनी असशील, अपेक्षा पालकांच्या आणि भविष्यातल्या तणावात अडकलेली असशील. तू एखादी उद्योजिका असशील, स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला त्यामध्ये झोकून देत असशील. तू आई असशील, सगळ्यांसाठी जगतेस पण स्वतःच्या मनाकडे मात्र दुर्लक्ष करतेस. किंवा तू 60 वर्षानंतर तुला वाटत असेल की आता उशीर झाला, किंवा अजून स्वतःला तू शोधत असशील. तर आज मी सांगणार हे चॅलेंज फक्त तुझ्यासाठी आहे. ही जी मी वरची वाक्य जी सांगितली ही बहुतांशी सगळंच महिला वर्गांना लागू होतात. आणि हे अगदी 99% खरं आहे की आपण सगळ्यांसाठी सगळं करत असतो, पण स्वतःसाठी मात्र काही करायला, वेळ काढायला देखील आपल्याला वेळ मिळत नाही. आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळेच मी तुमच्यासाठी आज एक चॅलेंज घेऊन आले. 30 दिवसाचं हे सेल्फ लव्ह असं चॅलेंज असणार आहे. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवरती प्रेम करायचं. आपण सगळ्यांसाठी खूप काही करत असतो, पण आतून कुठेतरी तुटत चाललेलो असतो. मन मोकळं करायला आपल्याला कुठे जागाच नसते. दररोजचं तेच रुटीन आणि असं वाटतं की आपण जर थांबलो तर सगळंच कोलमडून पळेल, सगळंच कोसळेल. पण खरं काय माहिती आहे, आपण थांबलो नाही तर आपण आतून कोसळलो आहोत. कधी वाटतं का की आपण इतके बदललो आहे की स्वतःलाच आता ओळखत नाही? पूर्वीचं हसणं, स्वप्न सगळं कुठं गेलं? ते सगळं हरवलं नाही आहे, फक्त खूप दिवस तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्नच केलेला नाही आहे. त्यामुळे आता वेळ आलेली आहे स्वतःकडे परत येण्याची, स्वतःच्या आत मनात डोकावून पाहण्याची. तर मला आज एक फक्त मोटिवेशन व्हिडिओ करायचा नव्हता, तो तुम्हाला एक सोपा आणि एक ठोस प्लॅन असा द्यायचा होता. त्यामुळे खरंच स्वतःसाठी तुम्ही नक्की वेळ काढाल म्हणून हा
30 दिवसाचा तुम्हाला सेल्फ लव्ह चॅलेंज मी देत आहे. तर या चॅलेंजमध्ये काय असेल तर दररोज फक्त तुम्हाला 20 मिनिटं स्वतःसाठी द्यायची आहेत. रोज 7 सकारात्मक वाक्य लिहायची आहेत. कोणतेही तुम्हाला आवडणारी सकारात्मक वाक्य, म्हणजे तुमच्या आयुष्यात हे चांगलं घडलेलं आहे पाहिजे असं नाही, वर्तमानात लिहायचं हे झालेलं आहे, छान झालेलं आहे, अशी 7 वाक्य लिहायची. रोज एक छोटा प्रॉम्प्ट लिहायचा, म्हणजे जर्नल लिहायचं. म्हणजे पूर्वी आपण कसं डायरी लिहायचो तसं आपण छोटंसं 4-5 वाक्यांमध्ये तुम्हाला जेवढं जमतं तेवढं स्वतःसाठी लिहायचं आहे. जे स्वतःला वाटते, जे मानत येते ते लिहायचं आहे. एक छोटी कृती करायची आहे जी फक्त स्वतःसाठी असणार आहे. मग त्यामध्ये सकाळचं मेडिटेशन असेल किंवा रात्रीचं अगदी रिलॅक्सेशन मेडिटेशन असेल किंवा एखादं पुस्तक वाचायचं राहिलं असेल किंवा अजून कुठलंही काम, फक्त स्वतःसाठी काहीतरी कृती करायची आहे. स्वतःला आवडेल ते बनवून खायचं आहे, स्वतःला वाटेल तसं छान राहायचं आहे, छान ड्रेसअप करायचं आहे, जे तुमच्या मनात येईल ते करायचं आहे. हे करताना हे सगळं हळूहळू तुम्हाला तुमच्या स्वतःकडे घेऊन जाईल. तर हे चॅलेंज पूर्ण करायचं म्हणून नाही करायचं, तर यातून हे अनुभवण्यासाठी आहे. ह्यामध्ये एखादा दिवस चुकला तरी हरकत नाही, कारण ही स्पर्धा नाही आहे, परफेक्शन नाही आहे. फक्त हा प्रवास आहे स्वतःवर प्रेम करायला शिकण्याचा. तर या 30 दिवसामध्ये जर तुम्ही दररोज 30 दिवस मी जसं सांगितलं तसं 7 सकारात्मक वाक्य, एक छोटासा जर्नल म्हणजे प्रॉम्प्ट लिहायचा, एक छोटीशी कृती जी स्वतःसाठी करायची, हे जर तुम्ही केलं कंटिन्यू रोजच्या रोज असं 30 दिवस जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे, बदल घडणार आहे. सगळ्यात अगोदर म्हणजे तुमचं मन खूप हलकं होणार आहे, तुम्हाला खूप शांत वाटणार आहे. तुम्हाला समोरच्याला नाही म्हणता येईल. जी गोष्ट तुम्हाला करायची नाही आहे, जी गोष्ट आवडत नाही आहे, जिथं आजपर्यंत नाही म्हणता येत नव्हतं, मी नाही कशी बोलू समोरच्याला, नकार कसा देऊ, हे जे वाटायचं ना ते जमेल. नाही म्हणायला शिकाल तुम्ही. तुमच्यातला अपराधीपणा कमी होईल. मी स्वतःसाठी वेळ देत नाही आहे, माझ्यासाठी मी काहीच करत नाही आहे, हा जो अपराधीपणाचा भाव आहे तो कमी होईल. आणि स्वतःचा तुमचा आतला मनाचा आवाज तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायला येईल. तुमची जी आजपर्यंत जी ऊर्जा आहे हरवलेली, जी घरातल्या कामात आणि घरच्या लोकांमध्ये करण्यामध्ये जी ऊर्जा तुम्ही खर्च करताय, ती ऊर्जा तुम्हाला परत मिळेल. जर तुमच्या मनातून वाटत असेल की मला हे करायचं आहे, तर नक्कीच थांबू नका. कमेंटमध्ये लिहा की मी नव्याने सुरुवात करते आहे. तर मग चला स्वतःसाठी थोडा वेळ काढूया, स्वतःला प्रेम करूया स्वतःवर आणि पुन्हा एकदा आपण नव्याने जगायला शिकूया. तर मैत्रिणींनो, हा छोटासा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम करायला आपण शिकायचं आहे. मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने हा प्रयोग करून बघा आणि त्यातून तुम्हाला काय परिणाम जाणवतो हे नक्कीच मला सांगा. हा व्हिडिओ आपल्या अशा अनेक मैत्रिणींसोबत शेअर करा ज्या मनातून खचलेल्या आहेत, ज्या आयुष्याशी संघर्ष करत आहेत, ज्या लढत आहेत, सगळ्या परिस्थितीला तोंड देत आहेत, पण आतून कुठेतरी कोसळलेल्या आहेत. अशा सर्व मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागात, जो दुसरा पार्ट असेल सेल्फ लव्हचा. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बेल आयकॉन क्लिक करा आणि मग हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.